पाणी. जान्हवीताई, तुला बरोबर 11 वाजता उकळून गार केलेलं पाणी प्यायचंय. म्हणजे तू पिना आधी. हा, आणि 15 मिनिटांनी काळे मनुके. हो. गीता, हे काय? बरं गीता मॅडम, जान्हवीताईला बरोबर 10:59 खोकला आला होता. हे लिहिलंय का? हो. हे काय? 1 मिनिट, हे काय चाललंय तुमचं? तू प्रश्न विचारायचं नाहीस, फक्त ऐकायचं आमचं. बरं गीता मॅडम, ड्रायव्हर काकांना डबा माझ्याकडे द्यायला सांगितलंय का तुम्ही? ते काकांनीच सांगितलेलं. बर, मी काळे मनुके घेऊन येतो. हा. गीता, हे काय चाललंय? ते आमचं आणि जिजूचं ठरलेलं आहे, तू मध्ये पडू नकोस. अगं, पण तुम्हाला तुमची कामं असतात. या कामासाठी आम्ही अलार्म्स लावून ठेवलेले. अगं, मी घेईन स्वतःची काळजी. तू तुझी घे, आम्ही बाळाची घेतो. अगं, पण कशासाठी हे सगळं? बाळासाठी. गीता, अरे, आमचा काही हक्क नाहीये का बाळावर? का तू जन्म देणार म्हणून तुझंच बाळ आहे ग? तुमचा हक्क आहेच की. मग तोच हक्क मिळवण्याआधी काही कर्तव्य करावी लागतात, आणि तीच आम्ही करतोय. काही बोलू नकोस. ते मनुके येतील तेवढे खा गपचूप. काळे मनुके. हा. जान्हवीताई थांब, अजून बरोबर 10 मिनिटं बाकी आहे. करेक्ट. हॅलो. हा, हॅलो हॅलो, मी बोलती. कोण कोण बोलताय? काय हो, एवढ्यात आवाज विसरलात माझा? नाही ओळखलं. कोण बोलताय? अहो, तुमची आमची जन्माची गाठ आहे. आता तुमच्या सुनेची आई बोलते. अच्छा, तुम्ही होय. हा, बोला. ओ, तेच म्हटलं, एवढ्या लवकर कसा काय आवाज विसरलात? नाही अहो, लोकल नंबर होता ना, म्हणून ओळखलं नाही. हा हा, ते होय. नाही, काय झालं, आता आम्ही काय तुमच्या एवढे श्रीमंत नाही. मी 4-5 वेळा मिस कॉल दिला तुम्हाला, पण तुमचा काही फोन आला नाही, म्हणून म्हटलं आपणच करावं. म्हणून या PCO वरनं तुम्हाला फोन करायला आले. मी ते जॉब करत होते. हो, अहो, जॉब करण्यापेक्षा गरीबाला मदत करा, आता जास्त पुण्य लाभेल तुम्हाला. म्हणजे? अहो, म्हणजे आमच्या पिंट्यासाठी एखादं स्थळ बघा. नाही, काय माहितीये ना, आमच्या चाळीत ते गंगाधर पंत आहेत ना, त्यांनाही सांगून ठेवलेलं आहे मी. तुम्हालाही सांगून ठेवते, म्हणजे तुमच्याकडे कसं बड्या बाप्पाच्या लेखी येतात ना, आणि आपल्याला काय नाकी डोळी नीटच असली ना म्हणजे झालं. आपल्याला कुठे सुनेला सौंदर्य स्पर्धेला पाठवायचंय. नाही का, पण जरा खात्या पित्या घरची असायला पाहिजे, नाहीतर आमच्या बरोबर तिची पण फरफट होईल. हॅलो सरू मावशी, कळलं का तुम्हाला? हो. हे बघा सरू मावशी, तर तुमचाच आधार आहे हो मला. एक विचारू का तुम्हाला?
अहो एक काय 10 विचारा ना तुम्ही. हे बघा पिंट्याचं वय सांगते, उंची सांगते, त्याचा पगारही सांगते. सगळं कापून आहे ना 18,000 मिळतात त्याला. हो ते नाही, मग तुम्ही मला सरू मावशी का म्हणता? मी काय तुमची मावशी नाहीये आणि त्या वयाचीही नाहीये. लग्न सुद्धा झालं नाहीये माझं अजून. अहो पिंट्याचं तर जमवा आधी. अहो माझ्या आशीर्वादाने तुमचंही जमतंय की नाही ते बघा. प्रश्न तो नाहीये. हे बघा मी नेहमी काय म्हणते की आपण सगळं सविस्तर भेटल्यानंतर बोलू ना. नाही अहो अहो ते 3 कॉइन झालेत माझे टाकून ना म्हणून. बरं बरं तेवढं लग्नाचं बघा. हा सरू मावशी. हा सरू मावशी म्हणे. तेवढं वय तरी झालंय का माझं? पिंट्याचं लग्न म्हणजे त्याचंही जुळतंय का आता? अरे नितीन नको करूस तो एवढं. ताई, साहेबांनी मला या कामाचे पैसे दिलेत हा, तेवढीच माझी वर कमाई होते का? आणि तुझे पैसे घेतलेस का? खरंच. हो खोटारडा. काय ग कसला विचार करतेस? काही नाही असंच. नवरा अमेरिकेला गेलाय म्हणून करमत नाहीये वाटतं. ए असं काही नाही. आणि त्याला जायला मीच सांगितलं होतं. मग आता काय झालं? अगं जरा काळजी वाटते, बाकी काही नाही. काळजी कसली? काळजी असंही नाही ग, पण आपलं माणूस लांब जात असेल तर एक पोहोचण्याचा फोन येईपर्यंत थोडं टेन्शन येतं ना, तसं. बाकी काही नाही. कधी आजच गेलाय ना तो पहाटे? पोचणार कधी आहे? त्याच दिवशी पोचतात म्हणे. म्हणजे जर आपल्याकडे 20 तारीख असेल ना तर प्रवासाचे 16 ते 20 तास. त्यामुळे 20 तारखेलाच पोचणार. वाव, म्हणजे एक दिवस वाढतो आयुष्यातला. पण परत येताना एक दिवस कमीही होतो ना. ते खरंच आहे म्हणा. मी ना फार मिस करेन त्याला असं वाटतंय मला. अगं आज तर गेलाय तो. 2 वर्ष होतील आता तुमच्या लग्नाला, तरी हे असं आहेच का? अगं सवय होते ना माणसाची. लग्नानंतरही एवढं प्रेम राहतं का ग? माझं राहिलंय. कमाल आहे. कमाल काय आहे? आईजी म्हणतात ना, नवरा बायकोचं प्रेम हे वर्तुळासारखं असावं, त्याला शेवटच नसावा. तुटण्यासाठी बाजू नसाव्यात, मोजण्यासाठी कोण नसावेत. वर्तुळातले सगळे बिंदू पुन्हा फिरून तिथेच यावेत. हे सगळं बोलायला ठीक आहे, पण रियालिटी मध्ये असं होत नाही. रियालिटी मध्येही माणसंच असतात ना गीता. आणि अगं तीच माणसं असतात ज्यांच्यावर आपण प्रेम केलेलं असतं. लांब राहावं ग पण एकमेकांपासून. बरं असतं ते. सारखं सारखं तेच तेच कंटाळा येतो. गीता, ब्रेक घेतला नाही की आपलं लग्न ही आपली चूक वाटायला लागते. अजिबात आवडलेलं नाहीये मला श्री अमेरिकेला गेलेला. अरे इथे बायको प्रेग्नेंट आहे तर परदेशात कसं जायचं? अगं बायको प्रेग्नंट आहे तर तो काय करणार? अगं त्यांनी तिच्या बरोबर असायला नको? ते तो आहेच. भारतातल्या भारतात फिरायचं ना, देश कशाला सोडायचा? नाही आम्हाला कोणाला आवडलेलं नाही. ऐक बेबी काम आहे ते त्याचं. आता काम महत्वाचं की बायको? आता बायकोच कामाला जा म्हणत असेल तर? तेच तर जान्हवीचं आवडलं नाहीये ना मला. बेबी नाही बोलणार नाही बोलणार. आता फक्त तुझ्या पुढे बोलते. पण तो जेव्हा जातो म्हणाला होता तेव्हा मी काही बोलले होते का? नाही ना. हे त्याचं आयुष्य आहे, त्याचे डिसिजन्स. तेच. बरं जान्हवीला खूप उलट्या होत आहेत, तर आज काय करूया तिच्यासाठी जेवायला? मी वहीत लिहून ठेवलंय सगळं. रेसिपी पण?
हो. आणि मी असेनच तुमच्या बरोबर स्वयंपाकघरात. अगं आई, सकाळी केलंयस तेवढं पुरे आहे. खोलीत बसून काय करणार आहे ग मी? बरं, आम्ही तयारीला लागतो मग. आई, जान्हवीची चोरोटी भरायला हवी ना? म्हणजे आत्ताच की नंतर? ते सगळं करायचंय का? हो, म्हणजे आपल्या घरात अमृत नंतर हे पहिलं बाळ आहे. आपण त्याचं सगळं करायचं. चोरोटी, डोहाळ जेवण सगळं करायचं. म्हणजे जान्हवीला चांगलं चुंगलं करून खायला घालायचं आहे ते आहेच, पण आम्हाला सगळ्यांना खूप हौस आहे. करूया का? करा, पण जान्हवीला विचारा, तिला चालेल का? हा, विचारते मी तिला. बेबी, जान्हवीला यायला उशीर व्हायचा का ग आज? सांगितलंय तिने काही? हो, पण ती निघाली आहे तिथनं, येईलच इतक्यात. हल्ली ना मी दर तासाने स्वतःच तिला फोन करते. उगाच काळजी करत बसण्यापेक्षा फोन केलेला बरा, नाही का? आई, आता जान्हवीसाठी काय करायचंय? म्हणजे तुम्ही काही ठरवलंय वेगळं विशेष असं करायचं? अगं, आईने वहीत लिहून ठेवलंय. हा, म्हणजे गरम गरम तिला करून वाढते, थोडं अंगी लागेल. उलट्यांमुळे काही पोटात राहत नाहीये तिच्या ना. लवकर झोपते ना ती, पटकन करूया. चल चल, आम्ही आलो. ये. बाबा चहा. सोबत काही बिस्किट वगैरे आणू? नाही, नको. बरं, मी मुगाची खिचडी टाकतोय, तुम्ही खाणार का? मला नकोय, पण तू तुझ्यासाठी करणार असलास तर घासभर खाई. नाही, मी करणारच आहे आणि तुम्ही खायची आहे थोडी. जरा कांदा बिंदा चिरून देतो. बाबा, झालंय सगळं. आई कुठं गेलीये? गंगाधर पंतांकडे गेली असणार, आणि कुठे? पेंट्या, हे बघ, हे बघ, कशी नक्षत्रासारखी सुंदर मुलगी शोधलीये गंगाधर पंतांनी तुझ्यासाठी. बघ तर, अरे बघ, फोटो बघ, बघा. आणि पत्रिका पण जुळती, अगदी 29 गुण जुळत आहेत. पंत म्हणत होते, कंदील घेऊन शोधलं ना तरी हिच्या इतकी सुंदर मुलगी सापडणार नाही. अरे पंत म्हणत होते, मुलीकडचं सगळं चांगलं आहे. अगदी 30 एकर जमीन आहे तिच्या बापाची, बार्शीकडची आहे. हो, आणि एवढा मोठा वाडा आहे, 6-7 खोल्यांचा. विहीर पण आहे म्हणत होते. गडी माणसं आहेत हाताखाली, आणि त्यांना या 2च मुली. त्यातली मोठी मुलगी आहे ना, तिचं लग्न झालेलं आहे, ती पुण्याला असते. आणि ही दुसरी नुकतंच 20 संपून 21वावं लागलंय. सगळं अगदी दृष्ट लागण्यासारखं आहे. कला, आपण आपल्या पायरीप्रमाणे स्थळ पाहायला हवं. आता हिच्यात काय कमी आहे? सगळं तर चांगलं आहे. नाही, तिच्यात कमी काही नाहीये, पण एवढ्या मोठ्या घरात वावरलेली, लहानपणापासून श्रीमंती बघितलेली मुलगी आपल्या या 2 खोल्यांच्या संसारात कशी सामावली जाणार, हे काही माझ्या लक्षात येत नाही. का? तिचा बाप देईल की आपल्या लेकीला मोठा फ्लॅट घेऊन? आई, तुम्ही कशाला नकार घंटा लावताय? त्यांना नाही म्हणायचं तर म्हणू देत, पण आपण कशाला नाही म्हणायचं? सुरुवात तर चांगल्या स्थळाने करू, पुढचं पुढे बघू. पण खरं सांगू का, मला नाही मुलगी खूप आवडली. तुम्ही फोटो तर बघा ना, फोटो बघा, बघा किती छान आहे ती. कला, मला वाटतं आपण या स्थळाच्या बाबतीत पुढे जाऊ नये. कुठल्याही बापाची इच्छा असते की आपली मुलगी आपल्यापेक्षा मोठ्या किंवा किमान तुल्यबळ घरात नांदावी. यांच्या आणि आपल्या सांपत्तिक स्थितीची तुलना नाही होऊ शकत. असं काही नसतं. हल्ली मुलींचे बाप मुलांच्या पैशापेक्षा मुलांचे गुण बघतात. अहो, आपल्या मुलासारखं स्थळ मिळणार आहे का त्यांना कुठून? एवढा देखणा, काडीचं व्यसन नाही, आई वडिलांची सेवा करणारा, आणि शिवाय मुंबईत राहणारा. अहो, मुंबईत राहणाऱ्या मुलाचं फार कौतुक असतं गावाकडच्या लोकांना. मला नाहीये पटत. काय हो ह्याच्यात न पटण्यासारखं? आपण यांच्या बरोबरीचे नाही आहोत कला, एवढंच मला वाटतं. मला नाही असं वाटत. म्हणजे मुलगी फारशी शिकलेली नाहीये, 10वीत 2 विषय गेलेत तिचे, आणि दिसायलाही तशी खूप सुंदर नाहीये. त्यामुळे मुलीमध्येही असे काही दोष आहेतच ना. आणि तिच्या बापाला वाटतच असणार ना,
आपल्या मुलीला न रंग न रूप न शिक्षण न नोकरी, त्यामुळे कुठला तरी नोकरदार चांगला मुलगा मिळत असेल तर त्यालाही आवडेलच ना, त्याच्याही डोक्यावरचं ओझं कमी होईल. ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं ते करा. अहो फोटो तरी बघा तुम्ही. त्याला दाखव. लग्न त्याला करायचंय. नाही मला नको, ताईला फोटो दाखव. अरे आधी आधी तू तरी बघ ना. हे बघ आई, ताई जर हो म्हणाली तर मी बघेन फोटो. अरे पिंट्या तू. बाबा मी खिचडी टाकतो. माझ्यासाठी पण टाक रे. आता ना मला स्वयंपाक करायचा अगदी कंटाळा आलेला आहे. थकायला झाले. कधी एकदा सून घरात आणते आणि तिच्या हातून गरम गरम ताट समोर येत आहे त्याची वाट बघते मी. प्रिय जान्हवी, मी ना आता फ्लाईट मध्ये, पण माझं सगळं लक्ष तुझ्याचकडे. तू वेळेवर जेवलीस का? वेळेवर औषधं घेतलीस का? तुला काही त्रास झाला असेल का? तुला त्रास झाला ना तर नेमका मी तुझ्या जवळ नाही. तुझी चिडचिड होते का ग अजून? हे पण डॉक्टर म्हणालेच आहेत ना आता की हे सगळं हळूहळू कमी होईल. तुला जर कुणावर चिडावंसं वाटलं ना तर खुशाल चिड. सगळ्यांना माहिती आहे आता घरात कोणीही तुझ्यावर रागावणार नाही. जान्हवी, मी खूप मिस करतोय तुला. मला माहितीये मी जे काही अरेंजमेंट केले ना ती तुला आवडली नसणार आहे. पण आय एम सॉरी. ही सगळी खूप खूप प्रेम करणारी माणसं आहेत आणि आपणहून त्यांना सगळ्यांना ही जबाबदारी घ्यायची. मी नाही म्हणू शकलो नाही अगं, पण आपण किती भाग्यवान आहोत बघ ना. आपल्या जवळ एवढा जीव लावणारी माणसं आहेत. आणि विचार कर, आपलं बाळ तर किती भाग्यवान असेल. जान्हवी, या अरेंजमेंट विषयी आपण नकोच बोलूया, कारण आता ती बदलणं काही माझ्या हातात नाही. तेव्हा प्लीज रागवू नकोस. मी खरं तर तुला मेल करणार होतो कागद वाचवण्यासाठी, पण तुला छान सरप्राईज द्यायचं होतं आणि लेटरची मजा मेल मध्ये नाही, म्हणून मग वापरलेला कागद वापरला. सर्व झाडांची क्षमा मागून नवा कागद वाया घालवलेला नाही. सॉरी, हे सगळं थोडं अनरोमॅन्टिक होतंय माहितीये मला, पण माझ्याच बाळासाठी ही सृष्टी हिरवीगार, ऊन वारा पाऊस पाण्यानं संपन्न असावी असं वाटतंय, म्हणून ही सगळी खबरदारी. प्लीज स्वतःची काळजी घ्या. माझं शरीर तुझ्या जवळ नाहीये, पण माझं मन मी तुझ्याच जवळ ठेवणार. मी तुझ्या जवळच आहे. डोळे बंद केलेस ना की दिसेन मी.
डोळे उघडलेस की जाणवेन मी. आय लव्ह यू जान्हवी. आणि माझ्या मुलीला सांग, तिचा बाप तिच्यावर कुणावरही करतो त्यापेक्षा 1000 पट जास्त प्रेम करतो. आय लव्ह यू. अँड प्रॉमिस मी, तू स्वतःची काळजी घेशील आणि ह्या अरेंजमेंट विषयी काहीही बोलणार नाहीस. Promise. And I love you too, Shri.